नमस्कार, PRB किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। शक्यतो हलवा बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे गाजर घ्यायचे, पण मी इथे हे गाजर खाण्यासाठी आणले होते, पण आमच्या पिल्लूने सारखं मागं लागून याचा हलवा बनवायला लावला। सुरुवातीला याची संपूर्ण साल काढून घ्यायची, म्हणजे जर काही मातीचे खडे वगैरे असतील तर ते निघून जातील। इथे सर्व गाजरांची साल काढून झालेली आहे। आता याला खिसून घ्यायचं। खिसते वेळी अगदी बारीक खिसणीने न खिसता थोड्याशा मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं। इथे पाहू शकता या आकाराच्या खिसणीने मी गाजर संपूर्ण खिसून घेतलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच विजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। गाजर मोठ्या खिसणीने खिसून घेतल्यामुळे गाजराचा हलवा अगदी दाणेदार असा होतो, म्हणून बारीक खिसणीने न खिसता मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं। इथे पाहू शकता संपूर्ण गाजर खिसून झालेले आहेत। आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं। तूप संपूर्ण वितळल्यानंतर हलव्यामध्ये जे काही ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत ते यामध्ये तळून घ्यायचे। अगदी 1 ते 2 मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे। मी इथे काजू बदाम दोन्ही छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट केलेले आहेत। आता याला फ्राय करून घेणार आहे। संपूर्ण ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। आता याच राहिलेल्या तुपामध्ये जे गाजर खिसून घेतलेले आहेत ते घालायचे व 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचं। आता याला 4 ते 5 मिनिट छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं, म्हणजे यातील जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल। इथे पाहू शकता परतवून घेतल्यानंतर गाजराचा कलर चेंज होतो। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून याला सतत फिरवत 5 मिनिट परतवून घ्यायचं। बऱ्याचदा कसं होतं, गाजराचा हलवा तर बनवतात, पण गाजराचा हलवा बनवल्यानंतर त्यामधून पाणी सुटायला लागतं व पाणी वेगळं होतं। असं होऊ नये म्हणून तुम्ही या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की बनवून पहा। अगदी एकजीव आणि छान दाणेदार असा हा गाजराचा हलवा बनवून तयार होतो। संपूर्ण गाजर परतवून घेतल्यानंतर इथे पाहू शकता त्याचा संपूर्ण कलर चेंज झालेला आहे। गाजराचा हलवा बनवते वेळी गाजराची साल काढून घ्यायची, म्हणजे जर त्याला काही खर असेल किंवा मातीचे खडे वगैरे असतील तर ते निघून जातील। जर तसंच खिसून घेतलं तर गाजराचा हलवा बनवल्यानंतर तो खरखर लागतो, त्यामध्ये मातीचे कण येतात, त्यामुळे संपूर्ण वेस्ट जाऊ शकतं। म्हणून सुरुवातीलाच त्याची साल काढून घ्यायची। संपूर्ण गाजर परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे। 1 वाटी दुधाबरोबरच इथे अर्धी वाटी साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे दोन्ही जिन्नस संपूर्ण आटेपर्यंत परतवून घ्यायचं। इथे आता गॅसची फ्लेम हाय ठेवलं तरीही चालेल। या स्टेजला यावर झाकण ठेवून यातलं संपूर्ण दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं। या स्टेजला मी यामध्ये इलायची पावडरही घातली होती, पण त्याची क्लिप माझ्याकडून मिस झाली। इथे पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे। संपूर्ण दूध आटल्यानंतर याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं, म्हणजे यातील जे काही दुधाचे बबल्स असतील ते निघून जातील। या स्टेजला जे ड्रायफ्रुट्स टोस्ट करून घेतलेले होते तेही घालायचे व परत मिक्स करून घ्यायचं। इथे आपला छान मऊसूद दाणेदार असा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आपण खवा, मिल्क पावडर काहीही वापरलेलं नाही, तरीही अगदी छान असा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीने एकदा तरी गाजराचा हलवा नक्की बनवून पहा, खूप छान अप्रतिम असा होतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।